नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रद्धा रारावीकर, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे मी आपल्या सगळ्यांचे व्हिडिओ सत्रात मनपूर्वक स्वागत करते। आजच्या सत्रात आपण तृतीय वर्षाच्या सायकोलॉजिकल टेस्टिंग म्हणजे मनोमापन या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करताना मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे काय ह्याचा विचार करणार आहोत। तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रात आपण स्पेशल 3 या विषयासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा अभ्यास करतो आहोत। आपण ह्याच विषयाचा अभ्यास आजच्या व्हिडिओ सत्रामध्ये सुद्धा करणार आहोत। पण सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण ह्या आधी मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल काय माहिती घेतली आहे ह्याचा एक रिव्हिजन किंवा पुनरावलोकन करूया। आपण ह्या आधीच्या सत्रांमध्ये बघितलं की मानसशास्त्रीय कसोटी म्हणजे काय आणि मानसशास्त्रीय चाचण्यांचा इतिहास नेमका कसा आहे। मानसशास्त्रीय चाचण्यांच्या किंवा कसोट्यांच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत। पण त्या व्याख्यांवरून आपण सर्वसाधारणपणे असं म्हणू शकतो की व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य किंवा बुद्धिमत्ता, तिच्या उपलब्धी, तिच्या यांत्रिकी अधिक्षमता किंवा इतर गुणधर्मांचं मापन करण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी होय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मानसशास्त्रीय चाचण्या वस्तुनिष्ठ असतात आणि त्या प्रयत्नपूर्वक प्रमाणित सुद्धा केलेल्या असतात। मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण त्यांचा अत्यंत रंजक असा इतिहास सुद्धा समजून घेतला होता। आपण बघितलं की चीनमध्ये हान डिनास्टीने सगळ्यात आधी प्रशासन सेवेमधल्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करायला सुरुवात केली होती। कदाचित तेव्हा मानसशास्त्रीय चाचणी किंवा मानसशास्त्रीय कसोटी हा शब्द फारसा प्रचलित झाला नसेल, पण लोकांचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी आणि त्या आधारे त्यांची वेगवेगळ्या कामांवरती नियुक्ती करण्यासाठी मात्र चाचण्यांचा वापर करता येऊ शकतो हे तेव्हा लोकांच्या लक्षात आलं होतं। आणि चीनच्या यशावरून प्रेरित होऊन ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करायला सुरुवात केलीच होती। मग चार्ल्स डार्विन यांचा व्यक्तिभिन्नतेचा सिद्धांत, त्यांनी मांडलेल्या कल्पना ह्या सुद्धा मानसशास्त्रज्ञांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांनी त्यांच्या हेरिडिटरी जीनियस ह्या पुस्तकामध्ये चार्ल्स डार्विनच्या संकल्पनेचा अधिक सखोल अभ्यास केलेला दिसून येतो। आणि मग ही व्यक्तिभिन्नता मोजण्याचं महत्व अधिकच प्रकर्षाने जाणवू लागलं होतं। त्यानंतर जेम्स कॅटल यांनी सगळ्यात प्रथम मेंटल टेस्ट किंवा मानसिक कसोटी ही टर्म कॉइन केली होती। म्हणजे हा शब्द त्यांनी सगळ्यात आधी वापरला होता। आणि मग हळूहळू ह्या व्यक्तिभिन्नतेचं मापन करणं हे महत्त्वाचं वाटायला लागलं आणि मानसशास्त्रीय चाचण्यांचा पद्धतशीरपणे विकास करायला सुरुवात केली गेली। त्यानंतर काही नीड बेस्ड म्हणजे गरजेनुसार मानसशास्त्रीय चाचण्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली, जसं की मेंटली डिस्टर्ब लोकांचे इव्हॅल्युएशन करणं किंवा मेंटली चॅलेंज्ड लोकांचं इव्हॅल्युएशन करणं, अशा वेगवेगळ्या गरजेनुसार मानसशास्त्रीय चाचण्यांची निर्मिती करायला सुरुवात झाली। पण पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान मात्र मानसशास्त्रीय चाचण्यांची निकड खूपच प्रकर्षाने जाणवायला लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समूह चाचण्यांची गरज भासायला लागली आणि तिथून मानसशास्त्रीय चाचण्यांचा, समूह चाचण्यांचा सुद्धा विकास भराभर व्हायला सुरुवात झाली। वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या त्यानंतर युद्धातल्या सैनिकांच्या निवडीसाठी तर वापरल्या गेल्याच,
पण मग शाळा, महाविद्यालय इथे सुद्धा मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करायला सुरुवात झाली. आणि आता तर जवळजवळ सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी मानसशास्त्रीय चाचण्या वापरल्या जातात आणि तयार सुद्धा केल्या जातात. हा रंजक इतिहास आपण ह्या आधीच्या सत्रामध्ये बघितलाच आहे. आता आपण आजच्या सत्राची रूपरेखा समजावून घेऊया. आजच्या सत्राचा उद्देश आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर मानसशास्त्रीय चाचण्या कितीही उपयोगी असल्या आणि सर्वसामान्य लोकांमध्ये त्याच्याबद्दल कितीही कुतूहल असलं तरी ह्या चाचण्यांच्या वापरावरती नियंत्रण ठेवणं का आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यानंतर मानसशास्त्रीय कसोटी देण्याची पद्धत किंवा चाचणी प्रशासन ह्याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ही चाचणी देणं बऱ्याच लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटत असलं, त्याच्याबद्दल कुतूहल वाटत असलं तरी कधी कधी ह्या चाचणी सोडवताना चिंता सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि अशा वेळी चाचणी प्रशासक आणि सब्जेक्ट किंवा जी व्यक्ती चाचणी देते आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तर ह्या दोन्ही गोष्टींचा विचार आपण आजच्या सत्रात करणार आहोत. त्यानंतर उत्तम मानसशास्त्रीय चाचणीचे निकष कोणते कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरातील नैतिक तत्व कोणती आहेत हे आपण बघूया. मग सत्राच्या शेवटी होम असाइनमेंट डिस्कस केली जाईल. ह्या सत्राच्या अध्यापनाची उद्दिष्टे आहेत: मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्व समजून घेणे, मानसशास्त्रीय कसोटी देण्याची पद्धत जाणून घेणे, चाचणी सोडवण्याची चिंता व सामंजस्य म्हणजे काय हे समजून घेणे, उत्तम चाचणीचे निकष जाणून घेणे आणि मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरातील नैतिक तत्व समजून घेणे. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरावर नियंत्रण. खरं तर मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे, कारण इतरांच्या वागण्याचं मापन ह्या चाचण्या करतात हे तर सर्वसामान्य लोकांना माहिती आहे आणि त्या इतरांच्या वागण्याबद्दल आपल्या सगळ्यांना नेहमीच उत्सुकता वाटते. पण म्हणून मग ह्या मानसशास्त्रीय चाचण्या आपण सगळ्या लोकांना खुल्या का करत नाही, त्यांचा वापर सर्वसामान्य लोक मुक्तपणे का करू शकत नाही हे सुद्धा आपण विचार करायला हवा. कारण बघा, आता एखादा सर्जरी करतो तर आपण असं म्हणत नाही की त्याच्या उपकरणांना हात लावून आपण सुद्धा ती उपकरणं वापरून एखादी सर्जरी करून बघावी, कारण आपल्याला माहित असतं की असं केलं तर त्या पेशंटच्या जीवाला धोका आहे. हा धोका आपल्याला सहजपणे समजतो, कारण हा धोका शारीरिक असतो आणि स्पष्टपणे डोळ्यांना दिसू सुद्धा शकतो. तसंच मानसशास्त्रीय चाचण्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. प्रशिक्षित व्यक्तींनी ह्या चाचण्या वापरल्या नाहीत, सर्वसामान्य लोकांनी मुक्तपणे ह्या चाचण्या वापरल्या तर त्याचा सुद्धा असाच म्हणजे सामान्य व्यक्तींनी पेशंटवर सर्जरी केल्यास जसा घातक परिणाम होऊ शकतो तसाच मानसशास्त्रीय चाचण्या सुद्धा अशाच स्वैरपणे वापरल्या सुद्धा त्याचा तितकाच घातक असा मानसिक परिणाम सुद्धा होऊ शकतो. आणि हे सगळं लक्षात घेऊनच ह्या मानसशास्त्रीय चाचण्या सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी खुल्या केल्या जात नाहीत. बघा, त्यासाठी नेहमी प्रशिक्षित परीक्षक असावा ही अपेक्षा केली जाते. ह्या मानसिक चाचण्यांसाठी प्रशिक्षित परीक्षकच का असावा, कारण ह्या परीक्षकांनी मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापराची जबाबदारी स्वीकारणं अपेक्षित असतं. योग्य व्यक्तीसाठी योग्य मानसशास्त्रीय चाचणी ची निवड करणं हे सुद्धा त्या प्रशिक्षित परीक्षकालाच जमू शकतं. त्यानंतर चाचणी देताना काय काय काळजी घ्यायची हे सुद्धा तो प्रशिक्षित परीक्षक समजू शकतो आणि चाचणीच्या प्राप्तांकांचं विश्लेषण सुद्धा करण्यासाठी प्रशिक्षित परीक्षक असणं आवश्यक असतं.
आणि ह्या साऱ्या जबाबदाऱ्या सर्वसामान्य लोकांना तितक्याशा योग्य पद्धतीने पार पाडता येत नाही. म्हणून प्रशिक्षित परीक्षक आवश्यक असतो. आता योग्य चाचणीची निवड सुद्धा वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यांवर अवलंबून असते. चाचणीची विश्वसनीयता आणि यथार्थता, त्या चाचणीची कठीणतेची पातळी, साध्या दर्शासाठी निवडलेला लोकसंख्येचा प्रातिनिधिक नमुना, त्याचं स्वरूप, चाचणीचा हेतू, हे सगळं चाचण्याचा निवड करताना परीक्षकाला लक्षात घ्यावं लागतं. त्याचबरोबर चाचणी देताना सुद्धा काही परिस्थितीजन्य घटकांवरती योग्य नियंत्रण ठेवावं लागतं. चाचणीच्या कार्यपद्धतीची माहिती परीक्षकाला असणं आवश्यक असतं. चाचणीच्या संपूर्ण कार्यपद्धतीविषयी एकवाक्यता ठेवणं, वस्तुनिष्ठता जपणं, योग्य प्रकारे सूचना देणं, चाचणीच्या परिस्थितीत अचानक उद्भवणाऱ्या घटकांबद्दल संवेदनशीलता असणं आणि त्याबद्दल काही काळजी घेता येऊ शकणं, ज्या गोष्टींमुळे चाचणीच्या प्राप्तांकांवरती परिणाम होईल अशा घटकांना वरती नियंत्रण ठेवणं, हे सगळं प्रशिक्षित परीक्षकांनी करणं अपेक्षित असतं. आणि म्हणूनच ह्या चाचणींचा वापर करताना असाच परीक्षक असणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर चाचणी प्रशासनावर सुद्धा योग्य नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. चाचणीची योग्य निवड केली, योग्य परिस्थितीमध्ये चाचणी दिली, तर त्यानंतर प्रश्न येतो तो प्राप्तांक किंवा गुणनिश्चितीचा. आता साधारणपणे वेगवेगळ्या सगळ्याच मानसशास्त्रीय चाचण्यांचा अर्थ कसा लावायचा ह्या दृष्टीने चाचणीच्या मॅन्युअलमध्ये तक्ते सुद्धा दिलेले असतात. पण हे तक्ते हे तांत्रिक पद्धतीने तयार केलेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी एक ठोकताळे बांधून त्या तक्त्यांच्या आधारे गुणनिश्चिती करावी किंवा त्याचा अर्थ लावावा हे तितकंसं योग्य ठरत नाही. त्यासाठी सुद्धा तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याची गरज भासते, कारण त्यातील बारकावे हे तज्ञ व्यक्तींना व्यवस्थित माहिती असतात. ह्या तज्ञ व्यक्तींच्या मदतीने मॅन्युअलमध्ये दिलेल्या तक्त्यांचा वापर केला तर गुणनिश्चिती योग्य प्रकारे होऊ शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे चाचणीच्या हेतूबाबत स्पष्टता. आपण कोणत्या कारणासाठी चाचणी वापरत आहोत ह्याच्या हेतूबद्दल सुद्धा वापरकर्त्याबद्दल स्पष्टता असणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या चाचण्या सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी म्हणूनच खुल्या केल्या जात आहेत. चाचणी प्रशासन किंवा टेस्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय आणि ते करताना कोणती काळजी घ्यायची हे आपण बघूया. कोणत्याही प्रमाणित मानसशास्त्रीय चाचणींच्या प्रशासनामध्ये म्हणजे टेस्ट देण्यामध्ये एक एकसूत्रता असणं आवश्यक असतं. कारण चाचणी प्रशासनातल्या अनेक घटकांचा परिणाम जसं की सूचना देण्याची पद्धत, त्यावेळची परिस्थिती, परीक्षकाची अभिवृत्ती ह्या सगळ्याचाच परिणाम चाचणीच्या निर्वर्तनावरती होऊ शकतो. म्हणूनच प्रशासनात एकसूत्रता किंवा एकवाक्यता ठेवल्यास या घटकांमुळे होणारा परिणाम काही प्रमाणात का होईना आपण कमी करू शकतो. प्रत्येक चाचणीच्या स्वरूपानुसार चाचणीचं प्रशासन बदलत असतं. तरी एक काही सर्वसाधारण नियम पाळले गेले तर चाचणीचे प्रशासन योग्य पद्धतीने होऊ शकतं. त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे बघा. पहिली महत्त्वाची पायरी आहे चाचणी प्रशासनाची पूर्वतयारी करणं. ह्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो तर चाचणी प्रशासनासाठी लागणारं आवश्यक साहित्य अगोदरच तयार ठेवणं, चाचणीच्या प्रपत्रांची म्हणजे क्वेश्चनायरची आणि उत्तरपत्रिकांची संख्या तपासून घेणं, चाचणी प्रशासनासाठी एखादं उपकरण लागत असेल तर त्याची तपासणी अगोदरच करून घेणं, ह्या सगळ्याचा समावेश पूर्वतयारीमध्ये होतो. चाचणीच्या मॅन्युअलमध्ये किंवा
मार्गदर्शक पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे चाचणींच्या सूचनांची रंगीत तालीम केली तर प्रत्यक्ष सूचना देताना त्या एक स्वाभाविकरित्या एका नॉर्मल टोन मध्ये देता येणं शक्य होतं. त्याचबरोबर परफॉर्मन्स टेस्ट किंवा निर्वर्तन चाचणी असेल तर चाचणीचं साहित्य सकळ साहित्य क्रमाने लावून ठेवलं तर चाचणी देण्यामध्ये अडथळा सुद्धा येत नाही. चाचणी देणाऱ्या व्यक्तीला कधी कधी प्रशिक्षण देणं सुद्धा गरजेचं असतं. काही वेळा चाचणी प्रशासन कसं करायचं याविषयीची कल्पना त्या व्यक्तीला करून द्यावी लागते. विशेषतः सामूहिक चाचणी देताना सुद्धा पर्यवेक्षकांची गरज भासू शकते. त्यांना सुद्धा थोडं ट्रेनिंग देणं आवश्यक असतं. त्यानंतरचा चाचणी प्रशासनामधला महत्त्वाचा मुद्दा आहे चाचणी प्रशासन करताना किंवा लोकांना टेस्ट देताना परिस्थिती योग्य असावी. ज्या खोलीमध्ये आपण चाचणी देणार आहोत ती खोली कमी गर्दीची, खेळती हवा असलेली आणि योग्य प्रकाश असलेली अशी असायला हवी. चाचणी देणाऱ्या व्यक्तीला त्या खोलीमध्ये कम्फर्टेबल वाटेल असं वातावरण तिथे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बसण्याची व्यवस्था सुद्धा आरामदायी असावी. अशा परिस्थितीमध्ये प्रयुक्तांना त्यांना दिल्या गेलेल्या सूचना योग्य रीतीने ऐकू येतील, कम्फर्टेबल असतील तर ते चाचणी योग्य मनस्थितीमध्ये सुद्धा देऊ शकतील. प्रयुक्तांची संख्या कमी असेल, मर्यादित असेल तर त्यांना जशा सूचना स्पष्टपणे ऐकू येतील तसंच चाचणीसाठी काही प्रात्यक्षिक करून दाखवलं असेल तर ते सुद्धा त्यांना सहजपणे दिसू शकेल. खोलीबाहेर आपण चाचणी चालू आहे असा फलक लावला तर इतर लोक सुद्धा चाचणी देताना डिस्टर्ब करणार नाहीत आणि प्रयुक्त शांतपणे चाचणी देऊ शकते. आता आपण जे मुद्दे योग्य परिस्थितीबद्दल डिस्कस केले त्याचं महत्त्व उजवीकडे दिसणाऱ्या चित्रामधून सहजपणे स्पष्ट होतंय बघा. हे चित्र आहे 1917 मध्ये जेव्हा आर्मी रिक्रुट्सना मानसशास्त्रीय चाचण्या दिल्या जात होत्या तेव्हा ते कसे बघा जमिनीवर बसून एका गर्दीमध्ये समूह चाचणी देत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये लक्ष केंद्रित करणं किंवा चाचणीवर सोडवणं हे किती कठीण जात असेल हे आपण सहजपणे समजू शकतो. म्हणूनच चाचणी प्रशासनाच्या वेळी योग्य परिस्थितीचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. फक्त बाह्य परिस्थितीच योग्य असावी असं नाही तर प्रयुक्तांची मानसिक स्थिती सुद्धा इथे महत्त्वाची ठरते. प्रयुक्त अलर्ट आणि फ्रेश असावा, तो कोणत्याही कामामध्ये व्यस्त नसावा आणि त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असावं. आता दरवेळी अशी परिस्थिती असेलच असं नाही. काही वेळा प्रयुक्त आजारी असतात तर कधी फ्रस्ट्रेटेड वैफल्यग्रस्त असतात, काही कारणामुळे अस्वस्थ किंवा बेचैन झालेले असतात किंवा कधी कधी आजाराने त्रासलेले सुद्धा असतात आणि ह्या सगळ्या घटकांचा परिणाम त्यांच्या चाचणींच्या निर्वर्तनावरती सुद्धा होतो आणि ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच प्रयुक्तांसाठी त्यातल्या त्यात चांगली परिस्थिती असेल अशी वेळ चाचणीसाठी निवडणं सुद्धा आवश्यक ठरतं. त्यानंतर चाचणी प्रशासनामधला महत्त्वाचा घटक आहे सोप्या आणि स्पष्ट सूचना. प्रत्येक चाचणी देताना प्रयुक्तांना कोणत्या सूचना द्यायच्या आहेत हे त्यांच्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये सांगितलेलंच असतं. ह्या सूचना त्या मार्गदर्शक तत्वानुसारच सूचना दिल्यास ते अधिक योग्य ठरतं. सूचना देताना खूप गुंतागुंतीची क्लिष्ट वाक्य टाळली, प्रत्येक सूचना टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने स्पष्ट केली तर प्रयुक्ताला अशा सूचना चांगल्या प्रकारे समजतात. जेव्हा समूहाला सूचना द्यायच्या असतात तेव्हा सौम्य आणि धीरगंभीर आवाजात सूचना दिल्या तर समूहावरती चांगलं नियंत्रणही ठेवता येतं. जी व्यक्ती सूचना देते आहे किंवा चाचणी देते आहे तिची अभिवृत्ती सुद्धा इथे महत्त्वाची ठरते.
ती थोडी फ्रेंडली असावी, सौहार्दपूर्ण असावी, हे सुद्धा महत्वाचं आहे. पण त्याला सुद्धा तारतम्य असणं आवश्यकच आहे. अशा वेळी सूचना समजल्या आहेत किंवा नाही हे लक्षात घेणं सुद्धा महत्वाचं ठरतं. प्रयुक्तांना सुद्धा प्रश्न विचारण्याची संधी देणं, त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करणं महत्वाचं असतं. पण असं करताना सुद्धा मार्गदर्शक पुस्तिकेत दिलेल्या सूचना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काही वेळा प्रयुक्तांच्या सोयीनुसार सूचना पुन्हा पुन्हा द्याव्या लागतात, त्यांच्या शंकांचं समाधान करावं लागतं, तर कधी कधी उदाहरणही द्यावं लागतं. तर ह्या गोष्टी करायला हरकत नसावी. अशा प्रकारे चाचणी प्रशासनाची योग्य काळजी घेतल्यास मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे जे निष्कर्ष मिळतील ते यथार्थ आणि विश्वसनीय सुद्धा असते. चाचणी सोडवण्याची चिंता व सामंजस्य. सर्वसामान्य लोकांमध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल कितीही कुतूहल असलं तरीही ह्या चाचणी सोडवताना कधी कधी त्यांना चिंता वाटू शकते. यासाठीच प्रयुक्त आणि परीक्षक यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करणं अत्यंत आवश्यक असतं. आधी सामंजस्य म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ आणि ते कसं निर्माण करता येतं हे आपण बघू. प्रयुक्ताला प्रेरित करून त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, त्याचं सहकार्य मिळवणं आणि चाचणी सुरू करण्यापूर्वी त्याला सगळ्या सूचना समजल्या आहेत की नाही याची खात्री करून घेणं म्हणजे प्रयुक्ताशी सामंजस्याचे संबंध किंवा रॅपोर्ट प्रस्थापित करणं असं आपण म्हणू शकतो. चाचणी देण्यापूर्वी जर हा सामंजस्य प्रस्थापित होऊ शकलं नाही तर प्रयुक्ताच्या गुणधर्मांचं किंवा क्षमतांचं अचूक मापन होऊ शकत नाही. म्हणून असं सामंजस्य प्रस्थापित करणं महत्वाचं ठरतं. आणि चाचणी सोडवायला देण्यापूर्वी सुद्धा प्रयुक्तांचा दृष्टिकोन कसा आहे, अभिवृत्ती कशी आहे हे लक्षात घेणं महत्वाचं असतं. कधी कधी प्रयुक्तांना मानसशास्त्रीय चाचणी देताना चिंता सुद्धा निर्माण होऊ शकते. आपण आपल्या उत्तरांवरून आपल्याला जज केलं जाईल किंवा आपल्याबद्दल काही निष्कर्ष काढले जातील ह्याची प्रयुक्ताला चिंता वाटू शकते. किंवा कधी कधी मानसशास्त्रीय चाचणी विशेषतः काही कौशल्यमापन किंवा बुद्धिमापन करणारी असली तरी प्रयुक्ताला चिंता वाटू शकते की त्याला ही चाचणी सोडवणं जमेल किंवा नाही. त्याचा ह्या चिंतेचा परिणाम त्याच्या प्राप्तांकावरती सुद्धा होऊ शकतो. ह्यासाठीच चाचणी देण्यापूर्वी जर सुसंवाद प्रस्थापित झाला असेल तर ते महत्वाचं ठरतं. प्रयुक्ताच्या मनामधल्या वेगवेगळ्या शंका दूर करणं सुद्धा महत्वाचं असतं. प्रयुक्ताला भीती वाटत असेल तर ती भीती दूर करणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही दिलेल्या चाचण्यांद्वारे तुमच्याबद्दलच योग्य अचूक माहिती मिळणार आहे आणि ती माहिती पुढे तुमच्यासाठीच अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे उत्तरं द्यावी हे प्रयुक्ताला सांगणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रयुक्ताची चिंता सुद्धा कमी व्हायला मदत होऊ शकते. दुसरं असं की बऱ्याचशा मानसशास्त्रीय चाचण्या अशा असतात की ज्यांचं कोणतंही उत्तर चूक किंवा बरोबर असतं असं नाहीये. तर हे प्रयुक्ताला समजावून सांगणं सुद्धा खूप महत्वाचं असतं की ही तुमची मतं किंवा तुमचे विचार आहेत, त्याच्यामध्ये चूक किंवा बरोबर किंवा नीती नियम ह्यांचा विचार इथे केला जाणार नाहीये, त्या आधारे तुम्हाला जज केलं जाणार नाहीये. हे प्रयुक्ताला समजावून सांगितलं तर त्याची चिंता दूर होऊ शकते. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा हे सामंजस्याची किंवा सुसंवादाची अडचण विशेष करून जाणवू शकते. कारण लहान मुलं मुळातच लक्ष केंद्रित करण्यामध्ये त्यांना थोडीशी अडचण येते. मग त्यांच्याशी सुसंवादाने सामंजस्य निर्माण करणं किंवा रॅपो बिल्डिंग करणं ह्याच्यासाठी थोडेसे जास्त प्रयत्न कधी कधी करावे लागतात. काही परीक्षकाचा संबंधित घटक सुद्धा ह्या चाचणी प्रशासनामध्ये महत्वाचे ठरतात. चाचणी देणाऱ्या व्यक्तीची अभिवृत्ती, कौशल्य किंवा अनुभव
इत्यादी घटक सुद्धा महत्वाचे आहेत. चाचणी देणारी व्यक्ती खूप कडक शिस्तीची, खूप कडक आविर्भावात बोलणारीही नसावी आणि अति मनमोकळी सुद्धा नसावी. ती खूप उदासीनही नसावी आणि तिच्यामध्ये काही प्रमाणात जागरूकता असणं अत्यंत महत्वाचं आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंतच मदत करणाऱ्या आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा परीक्षक ह्या चाचणीसाठी महत्वाचा असतो. त्याचं परिस्थितीवरही योग्य नियंत्रण असणं आवश्यक असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि चाचणी सोडवण्याची चिंता दूर करून परीक्षक आणि प्रयुक्त यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण केलं तर त्याचा योग्य परिणाम दिसतो आणि प्रयुक्ताचे योग्य प्राप्तांक सुद्धा मिळू शकतात. मानसशास्त्रीय चाचण्याच्या वापरावरील नियंत्रण. चाचणी देतानाची योग्य परिस्थिती किंवा चाचणीचे प्रशासन आणि चाचणी देताना निर्माण होणारी चिंता कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सामंजस्य या सगळ्याचा विचार केल्यानंतर आता आपण मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरावरील काही नैतिक तत्व सुद्धा लक्षात घेणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर बराच वाढला आहे. विशेषतः अमेरिकेमध्ये तर सामान्य लोक सुद्धा खूप जास्ती प्रमाणामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. ह्या चाचण्यांच्या वापरामधून अनेक नैतिक समस्या समोर आल्यामुळे 1953 साली अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने ह्या चाचण्यांच्या वापरासंबंधी काही नैतिक तत्व प्रकाशित केली. ही नैतिक तत्व सुद्धा आपण बघणार आहोत. मानसशास्त्रीय चाचणी देताना 2 गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं म्हणजे प्रयुक्ताचे अधिकार आणि त्यांचा सन्मान आणि दुसरं मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरातील नैतिक तत्व. आधी आपण प्रयुक्तांचे अधिकार समजावून घेऊयात. प्रयुक्तांना सौजन्यपूर्वक आणि आदरपूर्वक वागवणं अपेक्षित असतं आणि कोणतीही चाचणी प्रयुक्तांना दिली आहे आणि त्या आधारे त्यांचे प्राप्तांक काढून त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं असं करणं योग्य नाही. व्यावसायिक मानकं पूर्ण करणाऱ्या उपायांसहच चाचणी देणं अपेक्षित असतं. चाचणीपूर्वी प्रयुक्तांना त्या चाचणीची योग्य माहिती देणं, त्यानंतर त्यांच्या प्राप्तांकांचं स्पष्टीकरण देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. समजा व्यक्तीला असं वाटलं की तिला ही चाचणी द्यायची नाही, तर हा नकार देण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपण तिला द्यायला हवं. चाचणी देताना अगदी निम्म्यावर सुद्धा त्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्याला माघार घ्यायची आहे, तर हे स्वातंत्र्य सुद्धा त्या व्यक्तीला आहे आणि त्याचा सन्मान सुद्धा आपण करायला हवा. चाचणी देताना प्रशिक्षित परीक्षक का महत्वाचा ठरतो ह्याची चर्चा आपण आधीच केली आहे. त्यामुळे प्रशिक्षित परीक्षकाकडूनच चाचणी प्राप्त करणं हा सुद्धा प्रयुक्ताचा महत्वाचा अधिकार ठरतो. आणि तज्ञ व्यक्तींकडून गुणांकन करणं सुद्धा प्रयुक्ताचा अधिकारच आहे, कारण ह्या गुणांकनाच्या आधारे प्रयुक्ताबद्दल काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा त्याच्यावरती एखादा शिक्का सुद्धा लागू शकतो. त्यामुळे तज्ञ व्यक्तींकडूनच ह्या चाचण्यांचा गुणांकन करून घेण्याचा अधिकार सुद्धा प्रयुक्ताला आहे. हे झाले प्रयुक्ताचे अधिकार. पण प्रत्यक्ष चाचणी प्रशासन करणाऱ्या किंवा चाचणीचा वापर करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांनी किंवा इतर कोणाही तज्ञांनी सुद्धा काही नैतिक तत्व पाळणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं म्हणजे चाचणी देणारा परीक्षक हा प्रशिक्षित असावा. याबद्दलचं डिटेल डिस्कशन आपण याआधी सुद्धा केलेलं आहे. त्यानंतरचं नैतिक तत्व आहे प्रयुक्ताची पूर्वसंमती. काही वेळा खोटं बोलून किंवा चाचणीचा म्हणजे उद्देश लपवून कधी कधी प्रयुक्तांना चाचणी दिली जाते आणि असं करताना त्यांची पूर्वसंमती सुद्धा घेतली जात नाही. तरी हे नैतिक दृष्ट्या अत्यंत चुकीची गोष्ट आहे. चाचणीचा उद्देश काय आहे, त्या चाचणीच्या गुणांकावरून किंवा प्राप्तांकांवरून प्रयुक्ताबद्दल काय समजणार आहे ह्याची संपूर्ण माहिती प्रयुक्ताला दिल्यानंतर जर प्रयुक्त स्वतःहून
ही चाचणी द्यायला तयार झाला तरच त्याला ही चाचणी देणं अपेक्षित असतं. म्हणजेच प्रयुक्ताची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरची पूर्वसंमती हे सुद्धा एक महत्त्वाचं नैतिक तत्व आहे. चाचणीमधून मिळालेले निष्कर्ष समजण्याचा अधिकार सुद्धा सगळ्याच प्रयुक्तांना असतो. त्यांचे निष्कर्ष गोपनीय ठेवली जातील ह्याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतरचा मुद्दा आहे चाचणी सुरक्षितता. म्हणजे काय तर कोणत्याही मानसशास्त्रीय चाचण्या ह्या मुक्त वापरासाठी किंवा मुक्त वापरासाठी खुल्या करू नये. त्यांचं पॉप्युलर मॅगझिन्स किंवा मासिकांमध्ये किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये प्रकाशन केलं जाऊ नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चाचणी सुरक्षित राहील तिचा गैरवापर होणार नाही ह्याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. नैतिक तत्वांमधला पुढचा भाग आहे विभाजित निष्ठा. कधी कधी एखाद्या संस्थेसाठी चाचण्या वापरल्या जातात आणि त्यामध्ये त्या आधारे प्रयुक्तांचे बद्दल काही निर्णय घेतले जाऊ शकतात. असं ह्याची माहिती पूर्णपणे प्रयुक्ताला असावी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रयुक्ताचं काळजी घेणं हे या चाचणी वापरामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इतर कोणत्याही कारणासाठी अशा चाचण्यांचा वापर करणं योग्य नाही. किंवा ह्या चाचण्यांमधून मिळणाऱ्या निष्कर्षांवरती सुद्धा ते निष्कर्ष गोपनीय ठेवणं, त्यावर अतिक्रमण न करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ह्या चाचणीमधून मिळणाऱ्या प्राप्तांकांच्या आधारे एखाद्या व्यक्तीवर शिक्का मारणं किंवा मानवीकरण करणं हे सुद्धा नैतिक तत्वांच्या विरुद्ध आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला शिझोफ्रेनिक असा शिक्का मारणं हे तिच्यावरती तिचं अवमूल्यनच आहे, अवमानवीकरणच आहे. यासाठी आपण असं म्हणू शकतो की पर्सन विथ शिझोफ्रेनिया ह्याच्यामध्ये शिक्का मारणं टाळलं जातं. फक्त व्यक्तीचं आवश्यक तिथे असं वर्णन करणं अपेक्षित असतं. ह्या सगळ्या नैतिक तत्वांचा वापर करूनच मानसशास्त्रीय चाचण्या आपण दिल्या पाहिजेत. तरच लोकांचा सुद्धा ह्या चाचण्यांवरचा विश्वास टिकून राहील. आणि ही नैतिक तत्व पाळणं प्रत्येक मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याचं आणि संशोधकाचं मूळ कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या सत्राचा सारांश. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरावरती नियंत्रण ठेवणं का आवश्यक आहे हे आपण बघितलं. ह्या चाचण्यांचा गैरवापर झाल्यास काय काय दुष्परिणाम संभवू शकतात ह्याचा आपण विचार केला. त्यानंतर मानसशास्त्रीय चाचणी देण्याचे योग्य पद्धत कोणती आहे, चाचणी प्रशासनाचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हे आपण आजच्या सत्रात बघितलं. चाचणीमधून योग्य निष्कर्ष मिळण्यासाठी प्रयुक्तांची चिंता कमी करणं आणि प्रयुक्त आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये सामंजस्य किंवा रॅपो निर्माण करणं म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय हे आपण आजच्या सत्रात बघितलं. आणि मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरातील काही नैतिक तत्व सुद्धा आपण लक्षात. होम असाइनमेंट यासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. ह्या प्रश्नांचं किमान 250 शब्दांमध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न आहे, योग्य चाचणी प्रशासनाचे वर्णन करा. यामध्ये आपल्याला चाचणीची पूर्वतयारी, प्रशिक्षित प्रशिक्षक, चाचणीच्या वेळची परिस्थिती इत्यादी मुद्द्यांचा विचार करायचा आहे आणि त्या आधारे उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या वापरातील नैतिक तत्व स्पष्ट करा. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुद्धा प्रयुक्तांचे अधिकार आणि नैतिक तत्व ह्या दोन्ही मुद्द्यांचे सखोल चर्चा करणं अपेक्षित आहे. रिकॅप. पुढील सत्रात आपण उत्तम मानसशास्त्रीय चाचण्यांच्या निकषांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.